नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारताच्या अंतराळ इतिहासातील एका ऐतिहासिक यशाबद्दल जाणून घेणार आहोत. भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 यशस्वीरित्या अवकाशात पोहोचले आहे. आणि आपण आज झालेली ही जी घटना आहे ही आपण याच्याबद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन हमखास विचारला जाईल. तर आपण आता माहिती बघूया की विक्रम-1 काय आहे. भारताच्या अंतराळ इतिहासात 18 जुलै 2026 हा ऐतिहासिक दिवस ठरलेला आहे. स्कायरूट एरोस्पेस या हैदराबाद स्थित भारतीय खाजगी कंपनीने विकसित केलेले विक्रम-1 हे भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात पोहोचले. या मोहिमेचे नाव मिशन आगमन होते. तर जाणून घेऊया विक्रम-1 म्हणजे काय. भारतातील पहिले खाजगी क्षेत्राने विकसित केलेले ऑर्बिटल लॉन्च व्हेइकल. याचे मुख्य काम म्हणजे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ऑर्बिटमध्ये सोडणे. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस या भारतीय स्टार्टअपने तयार केले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, स्कायरूट एरोस्पेस. तर जाणून घेऊया स्कायरूट एरोस्पेसबद्दल. याची स्थापना 2018मध्ये झाली आणि स्कायरूट एरोस्पेसचे मुख्यालय आहे हैदराबाद, तेलंगणा येथे. आणि संस्थापक आहे पवन कुमार चंदाना आणि नागा भरत डाका. दोघेही माजी इस्रोचे अभियंते होते. ठीक आहे. तर असा पण क्वेश्चन पेपरमध्ये विचारू शकतात की स्कायरूट एरोस्पेसचे संस्थापक कोण आहे किंवा त्याचं मुख्यालय कुठे आहे. आणि जर विश्लेषणसोबत आलं तर स्थापना, मुख्यालय सगळं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग विधानामध्ये विचारलं जाते की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, चूक आहे, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर विक्रम-1ची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूया आपण. उंची याची सुमारे 22 मीटर उंची आहे. पेलोड क्षमता 350 किलोग्रॅमपर्यंत. लो अर्थ ऑर्बिट LEOमध्ये उपग्रह नेण्याची क्षमता. कार्बन कंपोजिट संरचना हलकी व मजबूत असते. 3D प्रिंटेड लिक्विड इंजिन, सॉलिड फ्युएल स्टेजेस आणि आधुनिक मार्गदर्शन प्रणाली. मिशन आगमनचे महत्त्व ते जाणून घेऊया आपण आता. तर भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट यशस्वी ठरले. अनेक ग्राहकांचे पेलोड आणि तांत्रिक प्रयोग कक्षेत पोहोचवण्यात आले. भारताच्या खाजगी अंतराळ उद्योगासाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे. नंतर आपण विक्रम-S आणि विक्रम-1 मधील फरक बघूया. तर विक्रम-S 2022मध्ये यांनी उडान भरली होती. नंतर ते ऑर्बिटल रॉकेट होतं आणि हे ऑर्बिटल रॉकेट आहे. आता जे विक्रम-1 आहे ते ऑर्बिटल रॉकेट आहे. आणि विक्रम-Sचं काय स्पेसिफिकेशन होतं की अवकाशात जाऊन परत येतो. आणि विक्रम-1 काय करणार आहे, उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करणार आहे तो. ठीक आहे. आणि त्याचा उपयोग कशासाठी झाला होता, विक्रम-Sचा तंत्रज्ञान चाचणी झाली होती तेव्हा. आणि विक्रम-1 हे आहे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतासाठी याचे फार महत्त्व आहे. भारताच्या खाजगी अंतराळ उद्योगाला मोठी चालना मिळेल. यांनी जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजारात भारताची स्पर्धात्मकता वाढेल आणि स्टार्टअप्सना नवी संधी मिळेल. कारण एरोस्पेस जी होती ती एक स्टार्टअप कंपनी होती पहिले, जे आपण बघितलं ना ती. आणि मेक इन इंडिया आणि स्पेस इकॉनॉमीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
तर आपण इथे कंपनी कोणती बघितली होती, स्कायरूट कंपनी. ही स्कायरूट एरोस्पेस ही एक स्टार्टअप कंपनी होती आणि त्याचे मुख्यालय आहे हैदराबादमध्ये. आणि याचं मिशन होतं मिशन आगमन, हे नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे. लॉन्च साईट काय होती, सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून हे विक्रम-1 हे लॉन्च झालं. म्हणजे तिथून विक्रम-Sची चाचणी केली गेली आहे. ठीक आहे. आणि ही घटना भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी तितकीच महत्त्वाची मानली जात आहे जितकी 2022मधील विक्रम-Sची पहिली खाजगी सबऑर्बिटल उडान मोहीम होती. कारण आता भारताने खाजगी क्षेत्रातून उपग्रह कक्षेत पोहोचवण्याची क्षमता सिद्ध केली आहे.